नमस्कार मंडळी. श्रावणात नॉनव्हेज खाता येत नाही म्हणून काय झालं? व्हेज रेसिपी पण खूप चविष्ट आणि अप्रतिम आहेत. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी एक चमचमीत आलू पुरीची रेसिपी, म्हणजेच पुरी भाजीची रेसिपी. खूप सोपी आणि मस्त अशी अप्रतिम रेसिपी आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे आपल्याला सर्वप्रथम एक ग्रेव्ही तयार करायची आहे. त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो, फक्त इतकंच ग्रेव्हीसाठी लागणार आहे. हे छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजेच त्याची एक प्युरे करून घ्यायची आहे. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, भरपूर असा कढीपत्ता, म्हणजेच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता आपण जी तयार केलेली प्युरे होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे, म्हणजेच त्याची एक छान अशी ग्रेव्ही तयार करायची आहे. आता हे छानपैकी तेलात भाजून घ्यायचं आहे. ग्रेव्ही भाजतासोबतच आपण ह्यामध्ये 2 चमचे बेसन घालून घ्यायचं आहे. ह्याने काय होईल, आपली ग्रेव्ही थिक होईल आणि सोबतच टोमॅटोसोबतच हे बेसन भाजलं जाईल. किंवा तुम्ही बेसन वेगळं भाजूनसुद्धा ॲड करू शकता, पण ही सोपी ट्रिक आहे म्हणून मी असंच नेहमी करते. आता आपण ह्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायची आहे. सो मंडळी, आता हे छानपैकी मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटानंतर मस्त असं तेल सुटेल. तेल सुटल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा रोजचं घरगुती लाल तिखट घालून घ्यायचं आहे मंडळी इथे. सोबतच अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. आमचूर पावडर अजिबात स्किप करू नका मंडळी ह्या रेसिपीमध्ये, नाहीतर तुमची ही आलूची भाजी अजिबात चांगली लागणार नाही. सो सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंटमध्ये ह्यामध्ये आमचूर पावडर आहे. आता आपण इथे 4 ते 5 बटाटे मॅश करून घालायचे आहेत, म्हणजेच हाताने चुरा करून घालायचा आहे, बारीक कापून वगैरे घालायचं नाही. आता हे त्या ग्रेव्हीसोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त दाटसर भाजी हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही थोडी वाढवू शकता. मला जास्त काही दाटसर नको होती म्हणून मी जास्त ग्रेव्ही केलेली नाही आहे. ॲज अ सुकी भाजी म्हणून अशी तुम्ही ही भाजी खाऊ शकता, खूप अप्रतिम लागते. आता तुम्हाला हवी त्यानुसार ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. जास्तही सैलसर ही भाजी अजिबात चांगली लागत नाही, मी मीडियम ठेवणार आहे. सो मंडळी, तुम्ही बघू शकता अजून थोडंसं पाणी यामध्ये लागणार आहे. मी थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहे. आता वरून भरभरून कोथिंबीर घालायची आहे. छानपैकी ही भाजी 8 ते 10 मिनटं मंद आचेवर शिजवून द्यायची आहे. भाजी शिजते तोपर्यंत आपण मस्त अशा गरमागरम पुऱ्या करून घेऊया. सो मंडळी, इथे मी पुरीचा व्हिडिओ काही अपलोड केलेला नाही आहे. सो जस्ट पुरी आणि भाजी म्हटलं म्हणून पुरीचा व्हिडिओ जस्ट थोडासा घेतलेला आहे. छान असा टम्म फुगलेल्या पुऱ्या केलेल्या आहेत. जर तुम्हाला पुरीचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आता पुऱ्यासुद्धा तळून झालेल्या आहेत. हे पहा, मस्तच अप्रतिम गरमागरम पुऱ्यासोबत ही बटाट्याची भाजी खूप अप्रतिम लागते मंडळी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.